नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 4. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, अखिल म्हणतो. मुक्ता मध्ये येते, उभी राहते. अखिल फाईल बघत असतो. बिल्डिंगच्या डिझाईन बघत होता. अखिलला कोणाचा आवाज आला नाही म्हणून अखिलने वर पाहिले. तो बघतच राहिला. किती सुंदर आहे, किती साधी आहे. तिचे बोलके डोळे, लांब लचक केस, नाजूक बांधा, साधासा ड्रेस. अखिलची तर पापणी पण हलत नव्हती. हृदयात धडधड वाढली होती. हृदय उड्या मारते होते. आजूबाजूला म्युझिक सुरू आहे असे वाटायला लागले होते. त्याने खूप मुली पाहिल्या, पण ही किती साधी आहे. जणू एक अप्सराच माझ्यासमोर उभी आहे असे अखिलला वाटत होते. सर, सर, मुक्ताने हाक मारते. अखिल भानावर येतो. काही काम होते का? अखिल म्हणतो. मला सागर सरांनी तुमची सेक्रेटरी बनवली आहे. मी तुम्हाला शेड्यूल द्यायला आली आहे. आज कोणती मीटिंग नाही आहे. तुम्ही आज फाईल बघून घ्या. काही काम असेल तर मला बोलवा, मुक्ता म्हणते. मिस, तुमचे नाव कळेल का? अखिल म्हणतो. माझ्यासाठी तर तू अप्सराच आहे, अखिल मनात म्हणतो. मुक्ता, छान नाव आहे, अखिल म्हणतो. सर, मी आता जाऊ का? मुक्ता म्हणते. अखिलची नजर मुक्ताला त्रास देत होती. तिला तिच्या जवळ कोणाला येऊ द्यायचे नव्हते. प्रेम तर परत नकोच. सरांसोबत कामाशी काम ठेवावं लागेल. मी उगाच तसा विचार करते. सर असेच बघत असतील. मुक्ता वेडी आहे का? कोणी आपल्याकडे बघू शकत नाही का? काही पण विचार करते. अखेर तिला जाण्यासाठी सांगतो. त्याला वाटलं होतं ती अशीच माझ्या समोर उभी राहावी. तू सामने बैठे रहो, मैं तुझको ही देखता रहू. मुक्ता डेस्कवर जाते. तिचे काम करायला लागते. अखिल पण काम करायला लागतो. काम करायला घेतलं की त्याला पूर्ण लक्ष कामात असतं. तो काम करायला लागला. सागर सर पण आज ऑफिसमध्ये होते. त्यांनी दीपकला कॅबिन मध्ये बोलवले. दीपक पण लगेच कॅबिन मध्ये आले. सर, काही काम होते का? दीपक म्हणतो. दीपक, मुक्ता अखिलला शेड्यूल देऊन आली का? त्या डिझाईनचे काय झाले? श्यामराव बिल्डर आत्ता भेटून गेला. त्याला छान डिझाईन हव्या आहेत. तुझ्या नजरेत आपल्या स्टाफ पैकी कोणी आहे का? ते आपल्याला छान डिझाईन काढून देतील, सागर सर म्हणतात. चेतन छान डिझाईन काढतो, मी पाहिले आहे. त्यांना जान्हवी मदत करतील, दीपक म्हणतो. त्यांना दोघांना कॅबिन मध्ये बोलवा. आपण त्यांच्यासोबत डिझाईन करू. त्यांना पण समजेल आपल्याला कशी डिझाईन हवी आहे, सागर म्हणतात. मी त्यांना बोलवून घेतो, दीपक म्हणतो. दीपक चेतन आणि जान्हवीला कॅबिन मध्ये बोलवतो. चेतन आणि जान्हवी कॅबिनकडे जायला लागतात. आपल्याला का बोलवलं असेल? जान्हवी म्हणते. सरांचे काही काम असेल. आपण काही चूक केली आहे का? चेतन म्हणतो. मी तर काही चूक केली नाहीये. तुझं काही सांगता येत नाही, जान्हवी म्हणते. जान्हवी, आता मजाक करायला मूड नाहीये, चेतन म्हणतो. जान्हवी काही बोलत नाही. तिला फक्त चेतनला हसवायचे होते. ते कॅबिन जवळ जातात. मे आय कम इन सर? चेतन म्हणतो. येस कम इन, सागर म्हणतात. बसा, सागर सर म्हणतात. दोघं पण बसतात. सागर सर बोलायला लागतात. चेतन, तुला डिझाईन काढायची आहे. त्यासाठी ही फाईल एकदा वाचून घे. जान्हवी, तू चेतनला मदत कर, सागर म्हणतात. येस सर, मी त्यांना मदत करेल, जान्हवी म्हणते. मी वाचून डिझाईन बनवून देतो, चेतन म्हणतो. चेतन फाईल घेतो आणि त्याच्या डेस्कवर जातो. तो फाईल खूप मन लावून वाचत होता. चेतनने जान्हवीला सांगितले होते, मी जेव्हा बोलवेल तेव्हा मला मदत करायला ये. जान्हवी तिचे काम करत बसली. ताई, तुम्हाला अखिल साहेबांनी बोलवले आहे, रामू काका मुक्ताला म्हणतात. आता काय काम असेल? आज पहिलाच दिवस आहे, एवढं काय काम करत आहे, मुक्ता मनातच म्हणते. केबिन कडे जायला निघते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस, अखिल म्हणतो. सिट मिस मुक्ता, अखिल म्हणतो. मला थोडी माहिती हवी होती. श्यामराव मला गुंड सारखा वाटतो. त्याने आपल्यासोबत आधी पण काम केले आहे का? अखिल म्हणतो. ते गुंड वाटत असले पण आपल्यासोबत छान काम केले आहे. उशीर झाला तरी समजून घेतात. त्यांच्या डोक्यात खूप छान छान आयडिया असतात. सागर सरांनी कोणाला काढायला दिले आहे माहिती नाही, मुक्ता म्हणते. त्यांची जुनी कोणती फाईल असेल तर मला मिळेल का? अखिल म्हणतो. स्टोरूम मध्ये असेल, मुक्ता म्हणते. मला आणून देता का?
रामू काकाला सांगा, ते आणून देतील. अखिल म्हणतो, त्यांना मिळणार नाही. आता सगळ्यांचा चहा कॉफीचा वेळ झाला आहे. त्यांना इथंच थांबू द्या. मी बघून येते, मुक्ता म्हणते. ओके, अखिल म्हणतो. अजून दुसऱ्या फाईल बघतो. मुक्ता डेस्कवर जात नाही, स्टोर रूम मध्ये निघून जाते. कोमल वॉशरूम मध्ये गेली होती. तिने अखिल आणि मुक्ताचे बोलणे ऐकले होते. तिच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू होता. ती पूजाजवळ गेली. तिने चेतन आणि जान्हवीकडे बघितले. ते दोघं मिळून काम करत होते. चेतन डिझाईन काढत होता. जान्हवी त्याला काही काही आयडिया देत होती. कोमल, काय झाले? तुझा चेहरा किती आनंदी आहे. पूजा म्हणते, आत्ता अखिल सरांचे आणि मुक्ताचे बोलणे ऐकले आहे. ते सगळं कोमल पूजाला सांगते. आपण काय करायचे? पूजा म्हणते. आपण असे करू, कोमल पूजाला सांगते. एकमेकींना टाळ्या देतात, मस्त हसतात. आता जायचे का? पूजा म्हणते. मी पण तेच म्हणत होती. मी आत्ताच वॉशरूम मध्ये जाऊन आली आहे. तू जाते का? काम करू नये, कोमल म्हणते. तू आजूबाजूला बघ, विशेष रामू काकाला. ते मुक्ताचे फॅन आहे, लगेच जाऊन सांगतील. पूजा म्हणते. मी कॉपी घेण्यासाठी जाणार आहे. तुला पण हवी आहे का? बोलण्यात अडकवून ठेवते, कोमल म्हणते. तुझ्या डोक्यात लगेच कसं सुचतं ग? आता मी जाते, पूजा म्हणते. कोमल रामू काकांजवळ जाते. पूजा आणि कोमलच्या डोक्यात खुरापत्या आल्या आहे. ते पूजा करायला जात आहे. मुक्त चेहऱ्याला ओढणी बांधून फाईल शोधत होती. तिने खूप फाईल होत्या, त्या ओपन करून बघाव्या लागत होत्या. तिला धुळीची ॲलर्जी होती. ती शिंका देत होती, तरी ती फाईल बघत होती. चेतन आणि जान्हवीने डिझाईन पूर्ण बनवली. ते सरांना दाखवायला गेले. पूजाने तिचे काम केले होते. सर, डिझाईन काढून झाली. बघा, तुम्हाला आवडते का? चेतन म्हणतो. सागर चेतनकडून फाईल घेतात. डिझाईन बघतात. चेतन, खूप छान डिझाईन बनवली आहे. मला खूप आवडली, सागर म्हणतात. थँक्यू सर, चेतन म्हणतो. थोडा वेळ बोलून चेतन आणि जान्हवी निघून जातात. त्यांच्या डेस्कवर येतात. जान्हवी, मुक्ता दिसत नाहीये. आपण कामात होतो. अखिल सरांनी केबिन मध्ये बोलवलं असेल का? चेतन म्हणतो. माझे पण लक्ष नव्हते. सरांच्या कॅबिन मध्ये असेल. थोडा वेळ वाट बघू. अखिल सरांच्या कॅबिन मध्ये जाऊन मी बघून येईल, जान्हवी म्हणते. मुक्ता फाईल मिळाली. ती जायला निघाली तर दार बंद होते. तिने आवाज दिले, पण ती रूम कोपऱ्यात असल्यामुळे कोणालाच आवाज आला नाही. मुक्ता किती वेळ दरवाजा वाजवत होती. कोणालाच आवाज गेला नाही. तिला खूप शिंका येत होत्या. आता तिला श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला होता. ती दरवाजाजवळ बसली, तरी पण दरवाजा वाजवत होती. हळूहळू तिची शुद्ध जाऊ लागली. ती तिथेच बेशुद्ध झाली. किती वेळ लागत आहे अप्सराला फाईल आणायला? केव्हाचे पाठवले आहे? अजून फाईल भेटली नाही का? मुद्दामून करत असेल का? अखिल विचार करतो. ओय, ऐक ना, आता मला भीती वाटायला लागली आहे. जायची वेळ झाली, अजून मुक्ता आली नाही. मला नाही वाटत ती कॅबिन मध्ये असेल. मी अखिल सरांच्या कॅबिन मध्ये जाऊन बघू का? तिला काही नको व्हायला पाहिजे, जान्हवी म्हणते. खरंच ती एवढा वेळ सरांच्या कॅबिन मध्ये कशी काय राहील? तू जाऊन बघ, मला सांगायला ये, चेतन म्हणतो. जान्हवी काही समजत नव्हते. मुक्तासोबत काही तर झाले असेल असं वाटत आहे. मुक्ता चांगलीच असायला हवी. जान्हवी विचार करत अखिल सरांच्या कॅबिनकडे येते. मे आय कम इन सर, जान्हवी म्हणते. येस, कम इन, अखिल म्हणतो. जान्हवी बोलेल की अखिलच बोलायला सुरू झाला. मिस मुक्ता, तुम्हाला वेळेचे काही भान आहे का? केव्हापासून तुम्ही फाईल बघायला गेल्या आहात? आता ऑफिस वर्क संपायला आले आहे. आता तुम्ही थोड्या वेळाने निघून जाणार. मला काही डाऊट असेल तर मी कोणाला विचारू? अखिल म्हणतो. त्याला वाटले होते मुक्ताच आली आहे. जान्हवी तर अखिलचे बोलणे ऐकतच राहिली. तिला काहीच बोलता आले नाही. आता काही बोलणार आहे का? अखिल वर बघून बोलतो. आधी त्याने वर बघितले नव्हते. मुक्ताला तो रागवू शकत नसतो, म्हणून फाईल मध्ये बघत बोलत होता. तुम्ही मग मुक्ता कुठे आहे? अखिल म्हणतो. मी डेस्कवर नव्हती, म्हणून मी तिला इथं बघायला आली. सर, ती काम छान करते. ती कुठं फाईल बघायला गेली आहे? जान्हवी म्हणते. त्या स्टोर रूम मध्ये फाईल बघायला गेली आहे, अखिल म्हणतो. काय? सर, तिला धुळीची ॲलर्जी आहे. आता किती वेळ झाला? जान्हवी म्हणते. जान्हवीचे काही ऐकून अखिल सरांचे काही ऐकून घेत नाही. केबिनच्या बाहेर निघून जाते.
चेतन तिच्याकडे बघतो. ही अशी काय चालली आहे? तो पण तिच्या मागे जातो. अखिल पण तिच्या मागे जातो. जान्हवी स्टोर रूम मध्ये कडे जाते. दार उघडते. मुक्ता खाली पडलेली असते. जान्हवी तिच्या चेहऱ्यावरून ओढणी बाजूला करते. शिंका देऊन तिचे नाक लाल झाले असते. जान्हवीने तिला बसवले. चेतन पण तिच्या जवळ गेला. जान्हवीला मदत करू लागला. बसायला होते तिथे मुक्ताला जान्हवीला चेतनने आणले. रामू काका हाक मारून पाणी आणायला सांगितले. अखिल तर सर्व बघत होता. त्याला काय करावे काहीच समजत नव्हते. त्याला मुक्ताला असे बघायचे नव्हते. तो मुक्ताकडे गेला. रामू काकाकडून पाणी घेतले. मुक्ताच्या चेहऱ्यावर टाकले. चेतनला डॉक्टरला कॉल करून बोलवायला सांगितले. अखिलने मुक्ताला उचलले आणि त्याच्या कॅबिनकडे घेऊन गेला आणि सोफा होता त्यावर झोपवले. जान्हवी आणि चेतन तर बघतच होते. अखिल मुक्ताचा हात चोळत होता. जान्हवी पण पायाला चोळायला लागली. चेतन डॉक्टरला घेऊन आला. बघू द्या त्यांना काय झालं आहे, डॉक्टर म्हणतात. डॉक्टर मुक्ताला चेक करतात. मुक्ताला खोकला यायला लागतो. जान्हवी पाणी आणते. अखिल जान्हवीच्या हातातून ग्लास घेतो आणि तोच मुक्ताला पाणी पाजतो. जान्हवी आणि चेतन एकमेकाकडे बघतात. काय चालू आहे? अखिल सर सगळं पुढे होऊन सगळं करत आहे. डॉक्टर काय झालं आहे? अखिल म्हणतो. घाबरण्यासारखं काही नाहीये. त्यांना ऍलर्जी असल्यामुळे त्यांना खूप शिंका दिल्या. त्यांना श्वास पण घेता आला नाहीये म्हणून त्या बेशुद्ध पडल्या. थोडा आराम करू द्या, डॉक्टर म्हणतात आणि जायला निघतात. चेतन त्यांना सोडायला जातो. गोळ्या पण घेऊन येतो. सर आम्ही तिला घेऊन जाऊ, जान्हवी म्हणते. मी पण येतो सोडायला. मला सांगा मिस मुक्ता कुठे राहतात? अखिल म्हणतो. मुक्ता आश्रमात राहते, जान्हवी म्हणते. अखिल जान्हवी आणि मुक्ताकडे बघतो. सागर अखिलला कॅबिन मध्ये येतात. अखिल ते घरी जायचं निघायचं होतं. ते बघतात तर अखिल मुक्ताचा हात हातात घेऊन बसला आहे. जान्हवी मुक्ताच्या पायाजवळ आहे. चेतन आता गोळ्या घेऊन आला होता. अखिल मुक्ताला काय झाले? सागर म्हणतात. डॅड ती स्टोरूम मध्ये बेशुद्ध पडली होती, अखिल म्हणतो. त्याने अजून मुक्ताचा हात सोडला नव्हता. मुक्ताला आता जाग यायला लागली होती. ती खोकलतच उठून बसली. अखिलने तिला उठवून बसवले. मी तर स्टोर रूम मध्ये होते. मी इथं कशी आले? मुक्ता कशी तरी बोलते. तुम्हाला सांगता येत नाही का तुम्हाला धुळीची अलर्जी आहे? मी रामू काकांना पाठवले असते ना, अखिल म्हणतो. अखिल आत्ताच ती शुद्धीवर आली आहे, सागर म्हणतात. मुक्ता आता बरं वाटत आहे ना, सागर म्हणतात. येस सर मला आता बरं वाटत आहे. सरांना फाईन मिळाली का? मुक्ता म्हणते. अखिलला अजून राग आला. अखिल बोलेल की सागरच बोलले. आता फाईलचे उद्या बघू. तू घरी जाऊन आराम कर, सागर सर म्हणतात. ती कसला आराम करते? ढिगभर काम असेल. एवढ्या लोकांचे जेवण. जान्हवी तोंडातल्या तोंडात बोलते. ते चेतनला ऐकायला जाते. जान्हवी मुक्ताला तुझ्या घरी घेऊन जा. तिला आराम पण मिळेल, चेतन म्हणतो. मुक्ता माझ्या घरी घेऊन जाते. मुक्ता चल आपण घरी जाऊ, जान्हवी म्हणते. मी सोडणार होतो, अखिल म्हणतो. माझ्या घरी सोडा. आज मुक्ता माझ्या घरी येईल, जान्हवी म्हणते. जान्हवी मुलं वाट बघत असतील, मुक्ता म्हणते. तुम्ही जान्हवीकडे जा, मी सोडतो, अखिल म्हणतो. डॅड मी सोडून येतो. तुम्ही दुसरी गाडी मागवून घ्या, अखिल म्हणतो. अखिल पण माझ्यासारखाच आहे. सगळ्यांना समान समजतो. सगळ्यांची मदत करतो. मला माझ्या मुलावर अभिमान वाटतो, सागर मनातच म्हणतात. पुढील भागात अखिल मुक्ता आणि जान्हवी सोडायला जातो. अखिल विचार करतो मुक्ता कसं काय आश्रमात राहते? डॅडला माहिती असेल का? मला मुक्ताबद्दल जाणून घ्यायचे आहे. अखिल मुक्ताबद्दल जाणून घेईल का? मुक्ता अखिलला सांगेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.